वेलकम बॅक टू बियॉन्ड बॅलन्स शीट. काल आपण काय ओसीएमचा जो लास्ट पार्ट बघितलेला त्याच्यात आपण ट्रेड बघितलेला, इम्पोर्ट एक्सपोर्ट वगैरे सगळ्या गोष्टी बघितलेल्या. त्याच्यानंतर इंडस्ट्रीमध्ये 3 टाइप्स ऑफ इंडस्ट्रीज बघितलेल्या, त्याच्यामध्ये कोणते कोणते प्रकार असतात त्या सगळ्या गोष्टी बघितलेल्या. आज आपण बी पार्ट बघणार आहोत, तो म्हणजे ऑक्सिलरीज ऑफ ट्रेड. आता ऑक्सिलरीज ऑफ ट्रेड मध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत. आधी ऑक्झिलरीज म्हणजे काय, ऑक्झिलरीजचा अर्थ काय तो समजून घेऊया. ऑक्झिलरीज ऑफ ट्रेड आर द ऍक्टिव्हिटीज दॅट हेल्प द स्मूथ फ्लो ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस फ्रॉम प्रोड्युसर्स टू कस्टमर्स. ऑक्झिलरीज ऑफ ट्रेड म्हणजे कळालं ज्या गोष्टींमुळे स्मूथ फ्लो होतो. कसला तर गुड्सचा फ्रॉम कोणापासून, फ्रॉम प्रोड्युसर म्हणजे जो गोष्टी बनवतो त्याच्याकडून कन्झ्युमर पर्यंत जो गोष्टी कन्झ्युम करतो. त्या ह्या ऑक्झिलरीज ऑफ ट्रेड मुळे काय होतं, ऑब्स्टॅकल्स इन द ट्रेड अँड सपोर्टिव्ह बिझनेस ऑफ ऍक्टिव्हिटीज, जे काही ऑब्स्टॅकल्स आहेत ते रिमूव्ह होतात आणि बिझनेसला तेवढा सपोर्ट भेटतो. त्याच्यानंतर काय कशी प्रोसेस आहे, प्रोड्युसर्स, ऑक्झिलरीज ऑफ ट्रेड आणि डायरेक्टली टू द कन्झ्युमर. आता ऑक्झिलरीज ऑफ ट्रेड मध्ये काय आहे, पहिलं तर ट्रान्सपोर्ट इज हेल्प इन मुव्हिंग द गुड्स ऑर सर्व्हिसेस from one place to another. Goods are transported at one place but demand at a different place, so transport removes the obstacle of place. आता ट्रान्सपोर्ट म्हणजे काय, वाहतुकीमुळे सगळ्याच गोष्टी एकाच ठिकाणी प्रोड्यूस होतात, तेवढ्याच त्याच ठिकाणी विकल्या जातात असं नसतं ना. आता आपल्या साऊथ मध्ये जो तांदूळ पिकवला जातो तो आपल्या नॉर्थ मध्ये विकला जातो. त्याच्यासाठी साऊथ मधून नॉर्थ मध्ये जाण्यासाठी काय लागतं तर ट्रान्सपोर्टेशनमुळे काय होतं, ऑब्स्टिकल ऑफ प्लेस जो आहे तो रिमूव्ह केला जातो. काय आहे इम्पॉर्टन्स, काय ट्रान्सपोर्टेशन, मूव गुड्स टू डिफरंट मार्केट, क्रिएट प्लेस युटिलिटी, सेव्ह टाइम अँड एफर्ट्स, एक्सपांड मार्केट एरिया, सपोर्ट इंटरनॅशनल अँड नॅशनल ट्रेड. तसंच आता फ्रुट्स काय काय आहेत, जे काही फ्रुट्स आहेत जसे की अमेरिकनमध्ये खाल्ले जातात, कॅनडामध्ये खाल्ले जातात, ते इम्पोर्ट केले जातात इंडियामध्ये. आणि तसे मग इंडियामधून जो काही अल्फान्सो मँगो आहे किंवा अशा काही गोष्टी आहेत त्या एक्सपोर्ट केले जातात. कुठे एक्सपोर्ट केले जातात तर इंटरनॅशनल कंट्रीज मध्ये. ओके, मग मोड ऑफ ट्रान्सपोर्टेशन कोणता आहे तर रोडवे, एअरवे, एअरलाईन, रेल्वे, waterway. Okay. The next is warehouse. Warehouse means storing the goods safely until they are needed by the consumer. Warehouse is also called as godown. Okay. वेअरहाऊस म्हणजे काय, आता कोणती तरी तुमच्याकडे यूज प्रोडक्शन आहे, ते प्रोडक्शन तुम्ही स्टोर कुठे करणार तर एका प्लेस वरती स्टोर करणार. त्याच्यामुळे वेअरहाऊस मुळे काय होतं, जेव्हा तुम्हाला सप्लाय असणार आहे त्या गोष्टीचा तेव्हा जेव्हा ती गोष्टीची डिमांड असणार आहे तेव्हा त्या गोष्टीची तुम्ही सप्लाय करू शकता. इम्पॉर्टंट सेन्स काय तर क्रिएट टाइम युटिलिटी, प्रोटेक्ट गुड्स फ्रॉम डॅमेज, एन्श्योर कंटिन्युअस सप्लाय, मेंटेन स्टेबल प्राइस, हेल्प सीजनल प्रोडक्शन and consumption. Then third point is insurance. Insurance protect businessmen from financial loss caused by risks like fire, theft, accident and natural calamities. The businessman pays the premium and the insurance companies compensated the loss accordingly to the policy. Got it? इन्शुरन्स म्हणजे काय, आपण पर्टिक्युलर अमाऊंट एक मंथली किंवा एक पर्टिक्युलर पिरियडिकली ती अमाऊंट त्या कंपनीला पे करतो आणि जेव्हा त्या गोष्टीशी रिलेटेड कोणताही लॉस असेल किंवा त्या गुड्सशी रिलेटेड कोणताही लॉस असेल तर आपल्याला ती अमाऊंट तेवढी कॉम्पेन्सेट करू शकतो आपण इन्शुरन्स कंपनी. Okay, reduce the business risks, provide the financial security, increase the confidence of businessmen, helps the business continue even after the loss. Then banking. Banking is one of the most important auxiliary to trade because it provides the finances. Banks provide the finance and various banking services to businessmen for the smooth business operations. कोणकोणते सर्व्हिसेस बँक प्रोव्हाइड करते, जसे की लोन झालं, कॅश क्रेडिट झालं,
ओव्हरड्राफ्ट, चेक, डिमांड ड्राफ्ट, डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, ऑनलाईन बँकिंग, ह्या सर्व गोष्टी आपल्याला बँकिंग थ्रू भेटतात. ओके, त्याच्यानंतर इम्पॉर्टन्स काय तर प्रोव्हाइड कॅपिटल, मेक पेमेंट इझियर, एन्करेज द बिझनेस ग्रोथ, एन्श्योर्स द सेफ्टी और सेफ transfer of money. Then next is advertisement. Advertisement is a method of informing the customers about the goods and services to increase the sales. Indoor advertisement मध्ये काय आहे तर न्यूजपेपर, रेडिओ, टेलिव्हिजन. आउटडोर advertisement मध्ये काय आहे पोस्टर्स, होल्डिंग्स, neon signboards. Importance काय आहे तर create awareness, increase the sales, attract customers, build brand image. त्याच्यानंतर mercantile agents. Mercantile agents helps the buyers and sellers to meet each others and complete the business transactions. Example include brokerage and estate agents. Connects the buyer and seller real time and save time and efforts, helps increase the sales, provide market information. Communication helps the producers, buyers, and consumers exchange information quickly. Modern business depends on fast communication, means of communication, telephone, portal, services, email. Fastest exchange of information, better coordination, improve customer services, helps in business decision. Then क्विक रिव्हिजन बॉक्स. आता ऑक्झिलरीज ऑफ ट्रेड आपण बघितलेले काय काय होते ऑक्झिलरीज ऑफ ट्रेड. तर ट्रान्सपोर्टेशन मध्ये प्लेस युटिलिटी हे ऑब्जेक्टिव्हला विचारलं जातं. ट्रान्सपोर्टेशन, प्लेस युटिलिटी. ट्रान्सपोर्टेशन मुळे प्लेस युटिलिटी क्रिएट होते. वेअरहाऊस मुळे टाइम युटिलिटी क्रिएट होते. इन्शुरन्स, protection from risks, banking, finance and payment services. Advertisement create demand. Merchandise, link between the buyer and seller. Communication, exchange of information. ही सगळ्या गोष्टी आहेत ऑक्सिलरीज ऑफ ट्रेड मध्ये. हा भाग आपण काल बघितलेला होता. काय काय होतं त्याच्यात तर क्लासिफिकेशन ऑफ बिझनेस ऍक्टिव्हिटीज. मग बिझनेस ऍक्टिव्हिटीज कशा कशा क्लासिफाय ते इंडस्ट्री आणि कॉमर्स. त्याच्यानंतर टाइप्स ऑफ इंडस्ट्री मध्ये आपण प्रायमरी इंडस्ट्री बघितलेले. त्याच्या अंडर एक्स्ट्रॅक्टिव्ह इंडस्ट्री होती, जेनेटिक्स इंडस्ट्री होती आणि ऍग्रिकल्चर इंडस्ट्री होती. त्याच्यानंतर सेकंडरी इंडस्ट्री बघितलेले. सेकंडरी इंडस्ट्रीमध्ये मॅन्युफॅक्चरिंग इंडस्ट्री होती, कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री होती, मग टर्शरी इंडस्ट्री होती. ओके, टर्शरी इंडस्ट्रीमध्ये सगळं ऑक्झिलरीज ऑफ ट्रेड्स आहेत. त्याच्यानंतर नेक्स्ट इज कॉमर्स. कॉमर्स मध्ये आपण बघितलेलं ट्रेड, इंटरनॅशनल ट्रेड आणि ट्रेड एक होता आणि एक ऑक्झिलरीज ऑफ ट्रेड. ट्रेडचे 3 प्रकार, इम्पोर्ट, एक्सपोर्ट आणि एंटापॉट. एंटापॉट म्हणजे तू दुसऱ्या कंट्रीकडनं कोणत्या तरी कंट्रीकडनं बाय करतेस आणि ते तिसऱ्या कंट्रीला सेल करतेस. युअर ओन कंट्री ऍक्ट ॲज अ मिडल मॅन. ते इंट्रापॉट असतं, हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर मग हे ऑक्झिलरीज ऑफ ट्रेड मध्ये ट्रान्सपोर्टेशन, वेअरहाऊसिंग, इन्शुरन्स, बँकिंग, ऍडव्हर्टायझिंग, मर्चंडाइज एजंट अँड कम्युनिकेशन, ह्या सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत. ह्याच्या पुढे आपल्याला डिफरन्सिएशन्स आहे. डिफरन्सिएशन्स वरती पण लेक्चर घेतलं जाईल. त्यासोबत तुमचं लेक्चर मी याच्यावरती पण देईन, एक्सरसाइज वरती, ऑब्जेक्टिव्ह वरती वगैरे. आणि नंतर मग आपण नवीन लेसनला सुरुवात करूया. आता थांबूया. थँक्यू. होप सो तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केला असाल. काही डाऊट्स असतील, काही समजलं असेल, कमेंट करून विचारा, मी आन्सर्स देईन.